सत्य भिडू, सत्यासाठी निर्भीड आवाज. मोहोळ तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. शेतातील पाण्याची विद्युत मोटार सुरू करत असताना एका 32 वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या घटनेमुळे वडवळ परिसरात हळहळ व्यक्त होते. मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे राहणारे सोमनाथ कांतीलाल मोरे वय वर्ष 32 हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मंगळवारी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या दरम्यान ते शेतातील विहिरीवरील पाण्याची विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. मात्र बराच वेळ उलटूनही ते घरी न परतल्यानं त्यांच्या पत्नी काजल मोरे त्यांचा शोध घेण्यासाठी म्हणून शेतात गेला. त्यावेळी मोटारच्या विद्युत नियंत्रण पेटीजवळ सोमनाथ मोरे बेशुद्ध अवस्थेत पडलेले त्यांना आढळलं. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्यांना तातडीनं मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं. प्राथमिक माहितीनुसार विद्युत मोटार सुरू करताना विजेचा धक्का लागल्यानं हा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. या प्रकरणी मृताचे भाऊ रवींद्र कांतीलाल मोरे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, सत्य भिडू, मोहोळ, सोलापूर. सत्याला साथ द्यायची असेल तर आत्ताच सत्य भिडू चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि प्रत्येक निर्भीड, ताजी व विश्वासार्ह बातमी सर्वात आधी मिळवा. सत्य भिडू, सत्यासाठी निर्भीड आवाज.